नमस्कार, पेटपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 7 दिवसांचे 7 सलाद बघतो आहे। अतिशय हेल्दी, न्यूट्रिशियस, भरपूर प्रोटीन असलेले हे सलाद आहे। 7 दिवस 7 वेगवेगळे सलाद आपण बघतो आहे। तर सलाद खाणं हे वेट लॉससाठीच नव्हे तर सगळ्यांसाठी खूप आवश्यक आहे। यातून आपल्याला पूर्ण न्यूट्रिशन मिळते। फक्त वेट लॉससाठीच नव्हे तर रोजच्या जेवणात सगळ्यांनी सलाद नक्की खायला पाहिजे। तर फर्स्ट डे सलाद बघतो आहे आपण। तर यात आपण साहित्य घेतलेलं आहे बघा। सगळ्यात पहिले आपण पत्ताकोबी कट करून घेऊया। तर पत्ताकोबी आपण इथे अर्धी पत्ताकोबी मी कट केलेली आहे आणि ही स्वच्छ धुवून आपल्याला किसून घ्यायची आहे। तर किसून आपल्याला ही साधारण वाटीभर लागणार आहे। तर ही बघा छान अशी बारीक किसल्या गेलेली आहे। ही आता आपल्याला बॉईल करून घ्यायची आहे। तर बॉईल करायसाठी मी पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि ही त्यात घालून घ्यायची। तर ही बॉईल होतपर्यंत अगदी 2 ते 3 मिनिट आपल्याला उकळी आल्यानंतर बॉईल करू द्यायची आहे। तोपर्यंत आपण बाकीचं साहित्य जे आहे आपलं ते कट करून घेऊया, कापून घ्यायचं आहे। तर इथे मी गाजर, काकडी, बीटरूट आणि बटाटा कापून घेते आहे। तर काकडी ही आपण पहिले छिलून घेतलेली आहे। गाजर पण आपण छिलून घेतलेला आणि मग कापून घेतलेला आहे। तर हे बघा बटाटा पण आपला बॉईल केलेला कापून झालेला आहे। आणि आता हे सगळं साहित्य आपल्याला एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। तर त्यापूर्वी आपण मक्याचे दाणे पण काढून घेऊया। तर मक्याचे दाणे काढायसाठी मी मक्याचं जे कणीस आहे ते मधून तोडून घेतलं, म्हणजे आपल्याला दाणे सहज काढता येतात आणि लवकर निघतात पण। तर अर्धा बाउल भरून आपण मक्याचे दाणे घेतो आहे आणि कोवळे दाणे आहे त्यामुळे हे बॉईल करायची गरज नाही आहे। तर हे आपण असेच घेऊया। पत्ताकोबी पण आपली बॉईल झालेली आहे आणि छान मी पाणी निथळून काढून घेतलेली आहे। तर या बाउलमध्ये आपण आता सगळं साहित्य काढून घेऊ। काकडी घातलेली आहे बारीक कापून घेतलेली, गाजर घातलेला आहे आणि आता बीटरूट आपण अगदी थोडासा भाग घेतलेला होता बीटरूटचा, तोही घालून घेतला। एक बटाटा बॉईल केलेला आणि ही पत्ताकोबी घातलेली आहे बॉईल केलेली, मक्याचे दाणे, कोवळे दाणे आहे आणि रोस्टेड शेंगदाणे घातलेले आहे, डाळिंबाचे दाणे घातलेले आहे। तर कांदा आपल्याला इथे चिरून घालायचा आहे। तर एक कांदा आपण बारीक चिरून घेतो आहे आणि हा चिरलेला कांदा आपल्याला घालून घ्यायचा आहे। सोबतच आपल्याला 2 मिरची घालायची आहे। तर मिरची आपल्याला जास्त तिखट घ्यायची नाही आहे। जास्त तिखट घेतली तर आपण सलाद खाऊ शकणार नाही, त्यामुळे मिरची तिखट नसलेली घालायची आणि टमाटर पण बारीक चिरून घ्यायचं आहे। तर याप्रमाणे आपण बारीक टमाटर चिरून घेतलेलं आहे आणि हे तिन्ही वस्तू या घालून घेतलेल्या आहे आपल्याला सलाद करायच्या सगळ्या एकत्र साहित्यामध्ये घालून घेतलेले आहे। मिरे घेतले आहेत क्रश करून, अगदी जाडसर कूट करून घेतलेला आहे। अर्धा ते पाऊण चमचा मिरे घातलेले आहे। मिऱ्यामुळे छान अशी टेस्ट येते आणि सुगंध पण येतो। तर मिरे आपण घालून घेतलेले आणि आता रॉक सॉल्ट घालायचं आहे। काळं मीठ ज्याला म्हणतात ते घालायचं आहे। सलादमध्ये नेहमी लक्षात असू द्यायचं की आपल्याला फक्त रॉक सॉल्ट घालायचं आहे। खूपच जर गरज असेल तर मीठ घालायचं, पण तेही अगदी थोडं साधं मीठ। आणि लिंबू घालतो आहे आपण इथे। तर अर्धा लिंबू आपल्याला इथे पुरेसा आहे, रस काढून घेतलेला आहे बघा आणि घालून घेतलेला। तर हे सगळं साहित्यात आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आणि एक गोष्ट लक्षात असू द्यायची की सलाद जर आपल्याला तयार केल्यानंतर लगेच खायचं असेल तरच मीठ घालायचं, नाहीतर मीठ खायच्या वेळेलाच घालायचं। कारण बरेचदा असं होतं की मीठ आपण पहिलेच घालून ठेवलं की ते सलादला पाणी सुटतं आणि ते मग बेचव होतं, त्यामुळे वेळेवरच मीठ घालायचं। तर हे आपलं मिक्स करून झालेलं आहे बघा आणि खाण्यासाठी तयार आहे आपलं। तर डे 1 सलाद अशा प्रकारे आपलं झालेलं आहे आणि आता डे 2 सलाद बघतो आहे। तर दुसऱ्या दिवशीचा सलाद आपला हा आपण मिक्स कडधान्यामध्ये केलेला आहे। तर यासाठी आपण घरात अवेलेबल असलेलं जेही असेल ते कडधान्य घेतलं आहे। तर यात आपण मटकी घेतली आहे, मूग घेतलेले आहे, चणा घेतलेला आहे, काबुली चणा घेतलेला आहे, शेंगदाणे घेतलेले आहे
आणि हे छान असं धुवून घेतलेलं आहे. तर यात भरपूर पाणी घालून आपल्याला रात्रभरासाठी भिजत घालून घ्यायचं. तर रात्रभर आपण भिजत घालून ठेवलेलं, आज दुसऱ्या दिवशी बघतोय तर छान असं हे भिजलेलं आहे. आणि माझ्याकडे हे एक हे आहे, यात कोंब येतात. कडधान्याला मोड यायसाठी आपण याचा उपयोग करतो. तर खालच्या भागाला जे पॉट आहे त्यात पाणी घालून घ्यायचं आणि त्यावर दुसरं पॉट ठेवून त्यात मग आपल्याला जे कडधान्य घालायचं आहे, भिजवलेलं जे कडधान्य आहे ते घालून घ्यायचं. तर हे आपलं मिक्स असं कडधान्य आहे. तर हे आपण मोड आणायसाठी घालून घेऊया. तर हे पण आपल्याला 24 तास ठेवायचं आहे. जर हे तुमच्याकडे नसेल तर एक पातळ असं कॉटनचं कापड घ्यायचं आणि त्यात हे भिजवलेलं कडधान्य त्यात बांधून ठेवून द्यायचं. मध्ये मध्ये पाणी घालायचं त्यात. तर ते 24 तासात छान असं सगळ्या कडधान्याला मोड येते. आणि हे बघूयात आपण आता 24 तास झालेले आहे. तर हे छान असं याला सगळ्या कडधान्याला कोंब आलेले आहे, सुरेख अशी मोड आलेली आहे. आणि हे आता आपण काढून घेऊया बाउलमध्ये. तर आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कुठलंही सलाद करताना आपण जेवढं खाऊ शकू तेवढ्याच प्रमाणात आपल्याला ते करायचं आहे. अतिशय जास्त करायचं नाही. घरात जर सगळेच खाणार असले तर मग थोडंसं जास्त करायचं. तर याप्रमाणे आपण एका बाउलमध्ये हे मोड आलेलं मिक्स सलाद काढून घेतलेलं आहे. यात अर्धी वाटी आपण मक्याचे कोवळे दाणे घालून घेतलेले आहेत. आणि यात आता आपल्याला कांदा घालायचा आहे. तर एक कांदा मी बारीक चिरून घेतलेला घालून घेतला आहे. मिरची 2 मिरची आहे, मिरची तिखट नाही आहे. आणि सोबतच एक टमाटर चिरून घेतलेलं घातलेलं आहे. तर यात आता आपल्याला ड्राय मसाले घालायचे आहेत. तर मी पुन्हा इथे मिरे घेतलेले आहेत. तर मिऱ्याची कूट करून घेतलेली, जाडसर अशी कूट घालून घेतलेली आहे 1 चमचा. पुन्हा रॉक सॉल्ट घेतलेला आहे. प्रत्येक सलादमध्ये मी रॉक सॉल्ट वापरलेला आहे आणि तुम्हालाही वापरायचं आहे. तर चाट मसाला घातलेला आहे. सलाद करताना नेहमी लक्षात ठेवायचं की फक्तच रॉक सॉल्ट यूज करायचं. लिंबू पिळून घेतलेलं आहे. आणि हे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर छान असं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सुरेख असा रंग आलेला आहे बघा, छान असं कलरफुल दिसतं आहे. तर जेवढं हे सलाद दिसायला सुंदर आहे त्याहीपेक्षा टेस्टमध्ये हे खूप छान असतं. इथे आपण बॉईल केलेलं नाही आहे, तर याची न्यूट्रिशियस व्हॅल्यू जी आहे ती कमी होते बॉईल केल्यामुळे. त्यामुळे आपण बॉईल केलेलं नाही आहे. तर यात आपल्याला पनीर घालायचं आहे. तर शेवटून आपल्याला पनीर घालतो आहे आपण, तर किसून घालतो आहे. तुम्ही इथे क्यूब्स पण घालू शकता. तर क्यूब्स घालायचे असले तर पहिले मिक्स करायच्या पहिले घालून घ्यायचे. आणि हे आपण इथे किसून घातलेलं आहे पनीर, त्यामुळे मी मिक्स पण केलेलं नाही आहे. हे असंच छान लागतं. तर हे आपलं डे 2 सलाद तयार आहे. आता आपलं डे 3 सलाद आपण बघणार आहोत. तर डे 3 सलाद आपलं आहे ड्रायफ्रूट्सचं. तर इथे आपण ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे. हे आपण उपवासाला पण ड्रायफ्रूटचं सलाद खाऊ शकतो. तर इथे मी बदाम, शेंगदाणे, काजू आणि अक्रोड भिजत घातलेला आहे. सोबतच खजूर घेतले आहे, खारीक घेतलेली आहे, पिस्ता घेतला आहे आणि मखाने घेतलेले आहे आणि किशमिश घेतलेला आहे. तर इथे खजूर आणि खारीक हे आपल्याला पहिले बघायचं आहे. तर यातलं बी काढून घ्यायचं आहे. खजूर तर अतिशय मऊ असतं त्यामुळे त्याचं बी सहज अलगद निघून येतं आणि त्याचे तुकडे होतात. तर या पद्धतीने खजूरचं आपल्याला बी काढून घ्यायचं आणि त्याचे तुकडे करून घ्यायचे आहे. तर याचप्रमाणे आपण सगळ्या खजुरांचे तुकडे करून घेतलेले आहे. आणि आता खारीक आपण बघणार आहोत. तर खारीक आपल्याला ही कापून घ्यायची आहे. तर खूप कडक नाही आहे ही खारीक, पण थोडीशी मऊच आहे, पण तरी तिला एक कट द्यावा लागतो. तर अडकित्ता हा सगळ्यांच्या घरी असतो. तर अडकित्त्याने आपण सहज कट केल्यानंतर त्याचे तुकडे केले जातात आणि बी पण काढलं जातं. तर वरच्या भागाचं जे थोडंसं हे असतं ते काढून घ्यायचं आणि त्याचं बी काढून घ्यायचं. तर याप्रमाणे आपल्याला सगळ्या खारकांचे तुकडे करून घ्यायचे आहे. जर तुमच्याकडे अडकित्ता नसेल तर तुम्ही दगडाने फोडून पण त्याचे तुकडे करून घेऊ शकता.
किंवा खलबत्त्यामध्ये पण आपण तुकडे करून घेऊ शकतो खारकेचे, किंवा थोडंसं जर जास्त बारीक करायचं असेल तर मिक्सरला पण करता येईल. तर याप्रमाणे सगळ्या खारकांचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहे. आणि आता सगळ्या खारकांचे आणि खजूरचे तुकडे आपले झालेले आहे. मखाने घेतलेले आहे. तर मखाने आपल्याला मऊ असतात मखाने, त्यामुळे ते रोस्ट करून घ्यायचे आहे. थोडेसे भाजून घ्यायचे, कडक करून घ्यायचे. तर पॅनमध्ये 1 चमचा तूप घातलेलं आहे, साजूक तूप. यात आपल्याला पाव चमचा लाल मिरची पावडर घालायचं आहे. अगदी पाव चमचा घातलेला आहे. पाव चमचा मीठ घातलेलं आहे, सेंधे मीठ घेतलेलं आहे. आणि पाव चमचा रॉक सॉल्ट घेतलेला आहे. तर जर उपवासाला खायचं असेल तुम्हाला तर तुम्ही रॉक सॉल्ट नाही घातलं तरीही चालेल आहे. तर हे भाजून घ्यायचे मंद गॅसवर, आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे 2 ते 3 मिनिटपर्यंत, कडक येतपर्यंत ते. आणि छान असे ते खाताना क्रंची होतात. तर हे आपले आता छान भाजून झाले, पण हे गरम पॅनलाच राहू द्यायचे, म्हणजे ते छान कडक राहतील. आणि आता आपण यात पिस्ता घालून घेतलेला आहे, पिस्त्याचं साल काढून. किशमिश घालून घेतलेले आहेत आणि बदाम आपण भिजवलेले आहेत. तर बदाम 5 ते 6 तास पहिले भिजवलेले आहेत, त्यामुळे त्याचं साल सहज निघतं. तर ते साल काढून घ्यायचे आहे त्याचे. आणि हे बघा, बदाम आपले साल काढून झालेले आहेत. त्याप्रमाणे सगळे बदाम आपण साल काढून घेतलेले आहे आणि घालून घेतलेत. तर काजू पण आपण भिजवलेले आहे. काजूचे 2-2 तुकडे करून घ्यायचे याप्रमाणे आणि घालून घ्यायचे आहेत. तर याप्रमाणे सगळ्या काजूंचे तुकडे आपण करून घेतलेत. आणि आता काजूचे तुकडे आपले झालेले आहे. आता आपल्याला घालायचं इथे शेंगदाणे, ते पण आपण भिजवलेले आहेत. तर शेंगदाणे आपल्याला पाणी काढून घालून घ्यायचे आहेत याप्रमाणे. तर हे आपले शेंगदाणे पण घालून झालेले आहे आता. आणि आता आपण घालणार आहोत अक्रोड. तर अक्रोड पण आपण भिजवून घेतलेले आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही याचं साल काढू शकता, निघतं हे भिजवलेले असल्यामुळे. पण मी इथे साल काढलेलं नाही आहे, असेच घातलेले आहेत. याप्रमाणे अक्रोड पण आपण घालून घेतलेले आहेत. आणि हे मखाने, तर जर तुम्ही सलाद लगेचच खाणार असलात बनवल्यावर तर मखाने घालून घ्यायचे, नाही तर मग ते वेळेवर घालायचे खायच्या वेळेला आणि मिक्स करून घ्यायचे. तर लाल मिरची पावडर घातलं आहे पाव चमचा, सेंधे मीठ घातलेलं आहे पाव चमचा आणि रॉक सॉल्ट घातला आहे पाव चमचा. तर जर उपवासाला जर तुम्ही खाणार असलात तर रॉक सॉल्ट घालू नका. आणि मिरे घातले आहे पाव चमचा, लिंबू घालायचं आहे. तर इथे अर्धा लिंबूचा रस घातलेला आहे मी. आणि हे आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं. आणि हा ड्रायफ्रूटचा सलाद आपला तयार झालेला आहे. खायला खूप सुरेख लागतो, शिवाय खूप जास्त हेल्दी असतो. याप्रमाणे आपला ड्रायफ्रूट्सचा सलाद तयार झालेला आहे. आणि हा बाउलमध्ये आता आपण काढून घेऊया. तर एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया. हा बाउलमध्ये मी काढून घेतलेला आहे. आणि आता डे 4 सलाद बघतो आहे आपण. तर डे 4 सलादसाठी आपण ग्रीन व्हेजिटेबल्स घेतलेले आहे. तर ग्रीन व्हेजिटेबल्समध्ये मी पालक घेतलेली आहे आणि मेथी घेतलेली आहे. तर मेथी ही पालकपेक्षा कमी घ्यायची, पालक थोडी जास्त घ्यायची आहे मेथीपेक्षा. इथे आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहे, ओलं खोबरं घेतलेलं आहे, कोथिंबीर आणि पुदिना घेतलेला आहे, मिरची घेतली आहे, कांदा आणि टमाटर घेतलेला आहे. तर हे आपण स्वच्छ करून घेतलेलं आहे. पालक आणि मेथी धुवून घेतलेली आहे स्वच्छ. तर याचे खालचे देठ जे आहे ते काढून घ्यायचे आणि कापून घ्यायचे बारीक. पालक कापून झाली की मेथी पण याच पद्धतीने आपल्याला कापून घ्यायची आहे. मेथी पण कापून घेऊया. आणि ही आता बारीकच कापून घ्यायची आपल्याला,
याप्रमाणे पूर्ण मेथी आपल्याला कापून घ्यायची आहे। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आणि मेथी आपली कापून झालेली आहे, मेथी घालून घेतलेली आहे। सोबतच आपल्याला थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना कापून घेतलेला आहे, तो घातलेला आहे। आणि रोस्टेड पीनट्स आहे, शेंगदाणे भाजून घेतलेले, खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहे, ओलं खोबरं आहे, मिरची 2 मिरची घेतलेली आहे, मिरची तिखट नाही आहे, कांदा घेतला आहे अर्धा, तोही घालून घ्यायचा आहे, 1 टमाटर घेतलेला आहे, घालून घ्यायचं। आणि हे आता आपण सगळं साहित्य एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊ, जेणेकरून आपल्याला छान मिक्स करता येईल। घालून घेतलेलं आहे, याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं। आणि आता यात आपल्याला ड्राय मसाले घालायचे आहे। तर ड्राय मसाल्यांमध्ये लाल मिरची पावडर घातलेला आहे मी 1/2 चमचा, काळं मीठ घातलेलं आहे 1/2 चमचा, साधं मीठ घातलं आहे 1/2 चमचापेक्षा थोडं कमीच घातलेलं आहे साधं मीठ, मिरे पावडर घातलेलं आहे, मिरे पावडर म्हणण्यापेक्षा मिरे क्रश केलेले, आणि लिंबू घालायचं आहे। तर अर्धा लिंबाचा रस आपण इथे घालतो आहे। आणि हे आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर सोबतच आपण कच्चं तेल घातलेलं आहे इथे, तर शेंगदाण्याचं कच्चं तेल घातलेलं आहे 2 चमचे। तेल घालणं हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर घाला, नाही तर नाही घातलं तरीही चालेल आहे। पण ग्रीन सलादमध्ये थोडंसं तेल घातलं की ते अजून जास्त रुचकर लागते। आणि हा आपला ग्रीन सलाद तयार झालेला आहे, काढून घेऊया। याप्रमाणे आपले 4 दिवसांचे 4 सलाद झालेले आहे। आणि आता आपण डे 5 सलाद बघणार आहोत। 5व्या दिवसाचा सलाद आहे हा। तर इथे मी मटकी आणि मूग कोंब आणलेले आहे, त्याला मोड आणून घेतलेले आहे, 1 काकडी घेतलेली आहे, 1 गाजर घेतलेला आहे। दोन्ही आपल्याला वापरायचे आहेत, पण पूर्ण नाही वापरणार आपण। आणि पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, तर यात आपल्याला कणसाचे जे दाणे काढलेले आहेत ते आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहे, कारण हे थोडेसे कडक होते दाणे, त्यामुळे हे मऊ करून घ्यायचे आपल्याला, एकदम कोवळे नव्हते। कोवळे दाणे छान लागतात सलादमध्ये, नाहीतर हे असे बॉईल करून घ्यायचे। तर हे 2 मिनटं बॉईल करून घेतले आणि मी सगळं साहित्य बारीक कापून घेतलेलं आहे। मूग, मक्याचे दाणे, गाजर घालून घेतलेलं आहे, काकडी, हे सगळं साहित्य मी चिरून घेतलेलं आहे, की त्याचे साल काढून चिरून घेतलेलं आहे। मक्याचे कणसाचे दाणे काढून घेतलेले, बॉईल करून घेतलेले, आणि हे हिरवे मूग मोड आलेले, आणि मटकी घालायची आता। तर मटकी पण आपण मोड आणून घेतलेली आहे। टमाटर, 1 टमाटर बारीक चिरलेला, हिरवी मिरची घातलेली आहे, सोबतच 1 कांदा बारीक चिरलेला घातलेला आहे। कांदा तुम्ही सलादमध्ये जर खात असाल तर घाला, नाही घातला तरीही चालेल आहे। 2 आपल्याला लसूण पाकळ्या बारीक किसून घालायच्या आहेत, तर दोन्ही लसूण पाकळ्या आपण किसून घेतल्या। आणि अद्रकचा अगदी पाव इंच तुकडा घालायचा आहे, जास्त नाही, त्यामुळे अतिशय छान अशी टेस्ट लागते आणि चांगलं असतं अद्रक खाणं। रॉक सॉल्ट घालून घेतलेलं आहे, काळं मीठ चवीनुसार घालायचं, आणि सोबतच 2 ते 3 चमचे लिंबूचा रस घातलेला आहे। तर हे आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे।
याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं। तुम्ही जर व्हिडिओ बघणाऱ्यांपैकी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लगेचच सबस्क्राईब करा, सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला पहिले मिळेल आहे। आणि हा आपला सलाद तयार झालेला आहे। तर हा आपण एका बाउलमध्ये काढून घेतो आहे। सुरेख असा कलरफुल हा सलाद झालेला आहे। जेवढा दिसायला सुरेख तेवढाच खायला टेस्टी। आणि हा 5व्या दिवसाचा सलाद आपला रेडी झालेला आहे। आणि आता आपण बघणार आहोत डे 6 सलाद। प्रत्येक सलादमध्ये मी काकडी आणि गाजराचा वापर केलेला आहे, कारण हे सहज मिळतात, वर्षभर मिळतात म्हणून। ओलं खोबरं घेतलं आहे, मक्याचे दाणे घेतले आहे, गाजर, काकडी, थोडीशी पालक, थोडीशी मेथी, रोस्टेड पीनट्स घेतला आहे, कांदा घेतलेला आहे आणि पुदिना घेतलेला आहे, लिंबू घेतलेला आहे, थोडीशी पालक आहे आणि थोडीशी मेथी आहे आणि दही घेतलेलं आहे। तर हे सगळं आपल्याला कापून घ्यायचं आहे। आणि मी हे पालक, मेथी आणि पुदिना कापून घेतलेला आहे। सगळ्यात पहिले आपण ते घालून घेऊया। सोबतच मी गाजर आणि काकडी पण कापून घेतलेली आहे। तर इथे मक्याचे दाणे कोवळे आहेत ते घालून घेतले मी। खोबरं, ओलं खोबरं बारीक कापलेलं घालून घेतलं आहे। काकडी घालून घेतलेली आहे, बारीक बारीक चिरून घेतलेली, आणि गाजर पण बारीक बारीक चिरून घालून घेतलेलं आहे ह्या बाउलमध्ये। रोस्टेड शेंगदाणे आहेत हे। तर याचं साल काढलेलं नाही आहे मी, तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही साल काढू शकता। आणि चॉप करून घेतलेला लसूण घातलेला आहे, 2 ते 3 पाकळ्या, आणि 1 टमाटर बारीक चिरलेला घातलेला आहे। मिरची 2 मिरच्या घातलेल्या आहे, मिरची तिखट नाही आहे। 1 कांदा घातलेला आहे। आणि हे सगळं साहित्य आपल्याला आता ड्राय मसाले घालायचे आहेत। तर मीठ घालून घेतलं आहे मी, सेंधे मीठ, पाव चमचा लाल मिरची पावडर घातलेला आहे, आणि अर्धा लिंबूचा रस घालायचा आपल्याला इथे। तर अर्धा लिंबूचा रस आपण हा घालून घेऊन राहिलो आहे। हे सगळं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर पहिले आपण दही घालून घेऊया। 1 चमचा दही घातलेला आहे फक्त, आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं। दह्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्हाला आवडत असेल तर जास्त दही घातलं तरी चालेल आहे, छान लागतं सलादमध्ये दही। आणि यात आपण पुदिना घातलेला आहे, त्यामुळे एक वेगळा छान असा फ्लेवर येतो, तोही खूप सुरेख लागतो। तर आपला हा सलाद तयार झालेला आहे बघा। तर हा आपला डे 6 सलाद तयार झालेला आहे। याप्रमाणे आपण 6 दिवसांचे 6 सलाद केलेले आहे। आणि आता सगळ्यात शेवटचा सलाद बघणार आहोत आपण। तर 7व्या दिवशीचा सलाद आपला फ्रूट सलाद आहे। यासाठी आपण पपई घेतली आहे, पेरू घेतला आहे, 1 सफरचंद घेतला आहे, डाळिंबाचे दाणे, ओलं खोबरं, शेंगदाणे घेतलेले आहे भाजलेले, आणि इथे मी अर्धी पपई कापून घेतलेली आहे। तर या अर्धी पपईमधली मी अजून अर्धी एवढीच मी कापणार आहे, बारीक तुकडे करून घेणार आहे। तर आपल्याला जेवढं साहित्य आवश्यक आहे तेवढंच घ्यायचं आहे, खूप जास्त अगदी आताचं ताजं आपल्याला खाता येईल आहे, आताच खाता येईल आहे एवढंच बनवायचं। आपणही खायचं आहे, घरच्या लोकांनाही खाऊ घालायचं आहे, त्यामुळे सगळ्यांना जेवढं पुरेल तेवढंच घ्यायचं। तर इथे आपण पेरूचे पण तुकडे करून घेतलेले आहेत आणि ॲपलचे पण तुकडे करून घेतलेले आहेत, व्यवस्थित असं अरेंज केलेलं आहे जेणेकरून कलरफुल दिसेल। आणि खोबऱ्याचे पण बारीक काप करून घालतो आहे आपण। पुदिना बारीक चिरून घ्यायचा। हा सलाद आपण उपासाला पण खाऊ शकतो। तर उपासाला खायचं असेल तर पुदिना घालायचा नाही आहे। इथे आपण डाळिंबाचे दाणे पण घातलेले आहेत। आपल्याकडे जे फ्रूट्स अवेलेबल असेल ते आपण घेऊ शकतो, हेच फ्रूट्स घेतले पाहिजे असं काही जरुरी नाही आहे। शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहे आणि शेंगदाण्याचे साल मात्र काढलेले नाही आहे। तर तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही शेंगदाण्याचे साल काढू शकता।
लिंबूचा रस घालायचा आहे, तर लिंबूचा रस आपण फक्त ॲपलवर घालणार आहे, त्यामुळे ॲपल काळं पडत नाही. लिंबूचा रस घालून घ्यायचा आणि चाट मसाला घेतलेला आहे, तर चाट मसाला इथे घालून घ्यायचा आहे आपल्याला. याशिवाय आपण कुठलेही ड्राय मसाले घालणार नाही आहे. आणि हे मिक्स करून घ्यायचं. तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे छान असं मिक्स झालेलं आहे बघा. तर आपला हा फ्रूट सलाद तयार झालेला आहे. तर याप्रमाणे आपण 7 दिवसाचे 7 सलाद बघितलेले आहे. तुम्ही नक्की ट्राय करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.